आयो हे फूट बोल. GNC वे प्रोटीन तर हे फोड आम्ही आता काय करतोय तू? हे फुटा नाही कारण की गोळा टाकून हाताची आणि बोटांमधली एनर्जी पूर्णपणे गेलेली आहे, त्यामुळे हे फुटा नाही. फुटा नाही. हे ग्राउंडमध्ये ग्राउंडवर तर चाकू तर काय मिळणार नाही, त्यामुळे हातानेच पॉवर दाखवावं लागेल. मला खूप वर्षाचा अनुभव हे पॅकेट काढण्यात घालवावं लागेल मला. तर हे सांग ना, हे 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 मागचं काय काय याच्यामध्ये. अच्छा. तर मी सांगतो तुम्हाला न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन. तर तुम्ही पाहू शकता 100 ग्रॅम जर कन्झ्युम केलं तर फक्त 373 कॅलरीज मिळणार आहे आपल्याला. आणि अमाऊंट सर्विंग किती लागते? 130. दाखव. दे आता इन्फॉर्मेशन. एका स्कूपमध्ये याच्या 24 ग्राम प्रोटीन भेटतं. एक स्कूप 30 ग्रामचा असतो आणि 24 ग्राम 4 झिरो ॲडेड शुगर. झिरो ॲडेड शुगर आहे आणि फ्लेवर आहे चॉकलेट फ्यूज. आणि हा खूप ट्रस्टेबल ब्रँड आहे. 1935 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य नव्हतं भेटलं तेव्हापासून हे प्रोटीन बनवते. आणि प्रोटीनच्या दुनियेमध्ये ह्याचं मार्केट बसवलेलं आहे. आजकाल आपण हे प्रोटीन बघतो, फालाना लिब्राना पण फालाना लिब्राना. पण विषय असा आहे की हे थोडं महाग भेटतं, पण क्वालिटी एक नंबर देतं. आताच आम्ही याची ओपनिंग केलेली आहे, याचं स्टिकर वगैरे आहे. ओपनिंग केलेलं आहे. क्वालिटी क्वांटिटी एक नंबर, घ्यावंच लागते. अरे बरं, ठीक आहे. बस GNC प्रोटीन. अयो ओपन कर ना. आयो का करतोय? अरे हे गोळा टाकून एनर्जी डाऊन झाली भाई, हे निघा नाहीच. तुम्ही कशासाठी हे प्रोटीन वापरता? प्रोटीन खाण्याचं मेन कारण ग्राउंड झाल्या म्हणजे प्रोटीन लागतं बॉडीला. आपण खूप जास्त ग्राउंड केल्यानंतर आपल्या बॉडीला इन्स्टंट प्रोटीन लागतं. तर त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे वे प्रोटीन, जेणेकरून की ग्राउंड झाल्या आपण वे घेतला नंतर आपल्याला 24 ग्राम प्रोटीन लगेच बॉडीला लागतं. हा आपण अंडी वगैरे खाऊ शकतो. 4 अंडी खाल्ले 1 ग्रॅममध्ये 6 ग्रॅम असं धरून 24 ग्राम प्रोटीन भेटते. पण ते केव्हा भेटते? 2-3 तासानंतर पोटात डायजेशन होणार, पोट भरणार आणि नंतर कुठे जाऊन आपल्या बॉडीमध्ये ते प्रोटीन जाणार. पण त्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय तुम्ही घ्या ना प्रोटीन. जागा 15 मिनिटातच तुमच्या बॉडीमध्ये 24 ग्राम प्रोटीन. अजून काय पाहिजे? पण ते डिझॉल्व होऊन बॉडीला लागण्यासाठी 2 तासाचाच वेळ लागतो. पण ठीक आहे, आपले थोडे मार्गदर्शक ट्रेन आहेत, काही दिवसानंतर ते होतील. आता त्यांनी प्रोटीन उघडलेलं आहे. याच्यामध्ये काय पावडर तुम्ही बघू शकता, चॉकलेट. वास कसा येतोय? वास तर याय नाही हवेमुळे. आणि हा त्याचा कुपन कोड आहे. तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही पण यूज करून माझं वापरून घ्या. हे आहे काय आहे तो? तू वेबसाईट वर गेला आणि हे कोड टाकला आणि हे कोड जर मॅच झाला तर हे तुझं प्रोडक्ट ऑथेंटिकेट आहे, जेणेकरून की हे ओरिजिनल प्रोडक्ट आहे तुझं. आणि हे जर तू कूपन कोड टाकून हा कोड जर तुझा चुकीचा आला की समजायचं हे प्रोटीन तुझं नकली आहे. समजलं? ठीक आहे. आता चला आम्हाला प्रोटीन आहे ते प्रोटीन. रील्स बघून ब्रेन रोट झाले मला अक्षरशः. तुम्ही बच्चन नका देऊ, तुम्ही प्रोटीनचं अनबॉक्सिंग करून दाखवा आम्हाला. चला आता एक स्कूप पाण्यामध्ये घेऊन दाखवा तुम्ही. तुम्हाला बॉटल देतो मी. हे बॉटल खरं तर शेकर राहिलेला आहे आज घरी, त्यामुळे आम्ही बॉटलचा वापर करतोय शेक करण्यासाठी. आणि ह्या सरांना सांगितलं होतं की शेकर घेऊन या म्हणून, पण त्यांनी ते गोष्ट आणलेली नाही. पण आता ठीक आहे, काय त्याला आपण बाटलीत पण चांगल्या प्रकारे शेक करू शकतो. तर आता हे स्कूप शोधायचं असं मला वाटतं. तुम्हाला स्कूप सापडला आहे का? हो, खरंच खूप मोठा स्कूप आहे. हा तो स्कूप आहे. आणि हा पूर्ण स्कूप जो आहे, स्कूप दाखवा एकदा पूर्ण भरून. स्कूप हा पूर्ण भरतायत ते. तर हा अर्धा आहे स्कूप, पूर्ण भरणं झाड. हा पूर्ण भरलेला स्कूप आहे. तर या पूर्ण भरलेल्या स्कूपमध्ये 30 ग्राम प्रोटीन असतं. सॉरी 24 ग्राम प्रोटीन असतो, पण पूर्ण स्कूप जो आहे तो 30 ग्रामचा असतो. तर बसू शकतं ना.
असं नाही टाकायचं, तुम्ही चुत्या वाटताय थोडं लोकांना. थांब थांब तर थांब, पूर्ण थोडं स्कूप कमी भरा कर. आणि स्कूप भरल्यावर कसं टाकता येईल मला? एक एक चमच्याने टाकू शकतो तुम्ही. आपल्याकडे चमचा चमचा आपल्याकडं आहे, चमचा आपल्याकडं थोडा चमचा पुसावा लागेल. अख्खा किचनच घेऊन फिरतोय हा. भाऊ. किचन घेऊन फिरतो मी. तोंडात घातली काय खिचडी खाल्लेले काय हे घे चमचा धुताय तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण आतून कसं दिसतंय दाखवतो. एवढा खरं तर असं वाटतं की पूर्ण डबा भरलेला आहे, पण पूर्ण डबा भरलेला नसतो. त्यामध्ये थोडंफार गॅपच असतो. ते एअर पास म्हणजे एअर थोडंसं खराब वगैरे होऊ नये, एकदम दाबलेर सारखं राहू नये म्हणून. त्या कारण त्याच्यामध्ये एक पुडी टाकलेली जाते कीटकनाशकाची, त्याला थोडे एअर आपण लागते असं मला वाटतंय. पण बाकी टाकला असेल आधी स्कूप भरून बघू की किती चमच्याने स्कूप भरतो. हां, किती चमच्याने स्कूप भरतो. आपल्याला एक स्कूप म्हणजे किती चमच्यांचा असतो. 3 झाले ना? सॉरी मोजलेच नव्हतं. 1 2 हे 3 हे 4 आणि हा 5. खाली सांडतायत तुम्ही 6. छाटू सर. 6 1 हे 2 हे 3 बस 3च. हे 4 घे अजून 2 चल 5. अरे भास्कर बस एवढं. 5 ठीक आहे, 5 चमचे. हां, 5 टेबल स्पूनमध्ये एक स्कूप असतो. त्याच्यामध्ये 30 ग्रामचा एक स्कूप असतो. तुम्ही 30 ग्राम पण घेऊ शकता. या सरांचं काय ऐकून ते थोडे नॉलेजला कमी आहेत आत्ता, पण होतील प्रो एक दिवस नक्कीच. तर घेतल्याप्रमाणे त्यांनी आत्ता 24 ग्राम प्रोटीन कदाचित त्यामध्ये घेतलं असेल. आता ते पाणी वाटतायत, त्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता. एका स्कूपमध्ये ॲज पर युअर चॉईस 400 ml 500 ml पाण्यामध्ये एक स्कूप जरी तुम्ही घेतला तरी तो फार चांगला लागतो. आणि जरी कमी पाणी घेतलं 400 ml तरी तो लवकर पचतो. तर तसा काही प्रॉब्लेम नाही. पाण्यामध्ये का घ्यायचं, कारण पाण्यामध्ये लवकर पचून जातं ते. दुधामध्ये थोडा टाईम लागतो आणि दुधामध्ये ते टेस्टही लागतं. तर आता हे असं यांनी एक स्कूप बनवलं आहे. आता हे योग्य प्रकारे शेक करतील. हां, आता हे हलवत आहेत कारण त्यांना खूप प्रॅक्टिस आहे. पण ठीक आहे, नीट हलवा. चल 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 चल. हां, हां चला स्किल्स दाखवा. स्किल्स हां. ह्यांना भरती व्हायचं आहे, पण वेटरची सगळे कामं ह्यांना व्यवस्थित येतात. या हां चला हां चला आता पिऊन दाखवा. पेरला हां आता हे योग्य प्रकारे शेक झाला. तर शेक झाल्यानंतर कसं दिसतं बघूया आपण. दाखवा, दिसणार आहे का नाही याच्यामध्ये? हां, तरी असा थोडासा फेस येतो याच्यामध्ये, पण ठीक आहे आता काय तर जाऊ दे. आमचे सर थोडे चुते आहे पण घेतील समजून. हां, पिऊन दाखवा आता. कसं आहे, टेस्टमध्ये काय इकडं तिकडं झालेलं आहे का? इकडं बघून रिॲक्शन द्यायचं तुम्हाला. सुपर प्रोटीन घ्यावं होतं, जीएनसीचं प्रोटीन घ्यावं ना, तर प्रोटीनच नाही का. आणि तो पण चॉकलेट फ्लेवर घ्यावा. ठीक आहे, तर ह्यांना तुम्ही रिव्ह्यू द्या त्यांचा लास्ट. द्या लास्ट. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्ही आमची बकचोदी कमी करून जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ आणि देण्याचा प्रयत्न करू. या सरांना इग्नोर करा आणि आपल्या सगळ्या गोष्टी भरतीचा. हां, पण आज सरांना तुम्ही असं बघताय, पण एक दिवस नक्की येईल की ज्या दिवशी सर खूप मोठ्या वर्दीत बघचाल तुम्ही. इथं स्टार बघचाल आणि खांद्यावरती स्टार पण बघचाल. बघताना एक दिवशी अशोक स्तंभ आता सरने बच्चन दिले, पण घ्या समजून. पण स्टार तर येतील एवढं नक्की आहे. आणि हे सरने 2-3 स्कोप आणलेले आहेत बघता. चला, गुड बाय बाय करा यांना. तर आता हे मनोज सर पेणार आहे. अरे मनोज सरचा तर चेहरा दिसत नाही कारण मी खूपच काळा आहे. नाही नको कारण सूर्यप्रकाशचे किरणे स्ट्रेट पाठीमागून येतात. बस